शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. जय श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार निमित्त घरची पूजा वगैरे आवरली आणि नित्यसेवेप्रमाणे मी मठात जायला निघाले. मठात गेले तर तिथे सगळेच जण आवरून आपले आपले दर्शनासाठी तयार होते. दर्शन घेऊन दुपारी 12च्या आरतीला बरेच जण मंडळी येतात. प्रत्येकजण आपापल्या परीने तिथे सेवा करत असतो. तसंच तिथे पूजा तिची तयारी चाललीच होती, फुलांची रांगोळी वगैरे. मग मी आत गेले, बापूंच्या फोटोचं दर्शन घेतलं. अनंत मठात अनेक लोक येतात. हे अन्नछत्र आहे. इथे खूप जण महाप्रसादासाठी येतात. रात्री 7 वाजता प्रसाद सुरू होतो. मी थांबले आरतीसाठी आणि आरतीनंतर मग मी श्री शिवलीलामृत सारामृताचं पारायण करत असते. त्याचप्रमाणे सगळे आरतीला थांबलो. तर आरती वगैरे झाली. आरती झाल्यावर मग दर्शन घेतलं आणि पारायणाला बसले. बरेच लोक बसतात पारायणाला. तिथेच स्वामींच्या बाजूलाच गणपतीचं मंदिर, मारुतीचं मंदिर, विठोबा रुक्माई, आतमध्ये श्री दत्त मूर्ती तिथेच आहे. दत्ताच्या पादुका आहेत. बापूंची समाधी आहे. तिथे दर्शन घेऊन बसल्यावर उगीच असं शांत वाटतं मनाला आणि चिंतामुक्त मन